ह्याच्यातला पुढचा भाग आपण घेऊ. मध्ये एक तांत्रिक अडचण आली, त्याच्यामुळे थांबावं लागलं. तर हे जी त्या काळामध्ये ती गेली होती, तिच्यातनं त्याला वर आणलेलं आहे. असं त्यांचं सगळं चर्चा चालू असताना लक्ष्मणाचा प्रवेश झालेला आहे आणि मोठ्या सैन्यासह उत्सुक असलेला प्रेमळ भरत मातांसह इथे आश्रमात आलेला आहे असं लक्ष्मण रामाला सांगतो आहे. आणि भरत पाहिल्यावर रामाला नेहमीप्रमाणे प्रेमाचं भरतं येतं, कारण भरत आणि रामांच्यातलं जसं राम लक्ष्मण आहे तसंच राम आणि भरताचं प्रेम हे आपण पाहिलेलं आहे. आणि मग सीता म्हणते, आर्यपुत्र एष्टव्ये काले भरतः आगतः. भरत आला म्हटल्यावर सीता म्हणते, ज्या वेळेस यायला पाहिजे त्याच वेळेस भरत आलेला आहे. कारण की मागच्या वनवासातल्या आठवणीतनं बाहेर आलेलं आहे आणि प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या नात्यांच्यात राम आलेला आहे, तेव्हा भरत आणि माता येणं अत्यंत अपेक्षित किंवा सहज आहे. म्हणून भासानी इथे ते काही गोष्टी घातलेल्या आहेत. आणि मग भरत मातांबरोबर येतो आणि म्हणतो, ते जे काय संकट आत्तापर्यंत आले, ती संकटातून मुक्त होऊन मी पण आता शरदीच्या चंद्राप्रमाणे स्वच्छ झालो आहे. आणि सीतेसह आलेल्या रामाला, हे फार महत्त्वाचं आहे, कारण हे नवीन संकट होतं सीतेला पळवून नेलेलं. तर सीतेसकट म्हणजे माझ्या बहिणीसकट आलेल्या दादाला पाहून मी अतिशय समाधानी झालो आहे. आणि सगळे स्वजन तिथे आलेले आहेत, एकमेकांना अभिवादन करत आहेत, एकमेकांच्या पाया पडत आहेत, छोटे लोक मोठ्यांचे आशीर्वाद घेत आहेत. आणि त्यानंतर रामाला भरताला भेटून खूप आनंद होतो. आणि भरताने अभिवादन केल्यावर राम म्हणतो की वक्षः प्रसारय कवाटपुट प्रमाणम आलिंग माम सुविपुलेन भुजद्वयेन उन्नामय आननमिदम शरदिंदु कल्पम प्रल्हादय व्यसन दग्धमिदम शरीरम. हीच कन्सेप्ट चौथ्या अंकात आहे, ही पुन्हा आहे. जेव्हा भरताने स्वतःचं उदात्त, प्रांजळ, प्रामाणिक, निस्वार्थी असं अंतःकरण उलगडून रामांपाशी प्रार्थना केली की तुम्ही परत या, नाहीतर तुमच्या पादुका तरी द्या. हे जे त्यावेळेस जे भरत उद्गारला होता ते पुन्हा एकदा भरताबद्दल राम उद्गारला होता, ते पुन्हा एकदा रामाच्या मुखी ती वचनं दिलेली आहेत. आणि तो म्हणतो की संकटाने पोळलेल्या या शरीराला आनंद दे. कारण भरत निघून गेल्यानंतर पुन्हा फार वाईट संकट आलं होतं सीताहरणाचं. आणि प्रत्येक हे कळल्यावर भरत मदतीला आला आहे, सगळं झालेलं आहे. आणि आश्रमात आता तो मातांना वगैरे घेऊन आलेला आहे. आणि त्यामुळे राम, भरत, लक्ष्मण या हे सगळे आलेत. आता फक्त आत्तापर्यंत आपल्याला दिसलं नव्हतं ते कॅरेक्टर इथे दिसतंय, म्हणजे शत्रुघ्न. आणि शत्रुघ्न प्रवेश करतो तेव्हा तो म्हणतो की ज्याच्या अबाधित गुणांनी, तेजाला विविध संकटांनी पीडित केलं, त्याला रावणाचा अंत करणाऱ्या माझ्या भावाला पाहण्यासाठी माझं मन अतिशय आसुसलेलं आहे. द्रष्टुमे त्वरते बुद्धी रावणांत करन गुरु. असं म्हणून शत्रुघ्न त्याच्या पाया पडतो आहे. शत्रुघ्न सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आहे. खरं तर हे खूप तपशीलवार देऊन गतिमानतेला बाधा येण्यासारखं वाटतं आहे, कारण आता आशयाच्या दृष्टीने किंवा घटना पुढे जाण्याच्या दृष्टीने फारसं काही राहिलेलं नाही आहे. पण भरताने एक भरत वाक्याच्या रूपाने बहुतेक हा संपूर्ण अंक रंगवल्यासारखं वाटत आहे. आणि सगळ्या प्रजेच्या मनात रामाबद्दल काय भावे, त्यामुळे शत्रुघ्नासारख्या लोकांच्या मुखातून सुद्धा असे काही उद्गार काढावेसे कदाचित भासाला वाटले असावेत. त्यामुळे बऱ्यापैकी हा विस्तृत झाला आहे त्याच्यातनं अंक. आणि तो म्हणतो, मुनींनी वेगवेगळ्या नद्या, नद यातून तुझ्या कृपेने स्वतः आणलेले हे जे तीर्थजल आहे ते मुनिजन तुला ह्याचा अभिषेक करतील. आणि जलाचं सिंचन केलेलं जे कमल असतं त्याप्रमाणे तुझं मुख पाहायचं आहे त्यांना, म्हणजे तुझा राज्याभिषेक त्यांना बघायचा आहे. इच्छन्ति ते मुनिगणा प्रथमाभिषिक्तम द्रष्टुमुखम सलिलसिक्तम इवारविंदम. कधीकधीच भास निसर्गाच्या वर्णनात किंवा निसर्गाच्या मुद्द्यात रमतो. तो कालिदासासारखा निसर्गवेडा नाही आहे. आणि क्वचित पण जेव्हा करतो तेव्हा छोटंसं नेमकं आणि छान करतो.
मागे आपण पाहिलं तर झाडांना ते पाणी घालताना वगैरे पक्षी पाणी पित नाही कारण थोडं गढूळ आहे, किडेवर येत आहेत, असं सूक्ष्म निरीक्षण दिसतं त्याच्या निसर्ग वर्णनात. पण तो जेवढ्या माणसांच्या मनाच्या एकेका संवेदनाला टिकतो तेवढा तो निसर्गात नाही रमत. इथे पुन्हा एक छान छोटीशी उपमा दिली आहे की कमळावर जसे पाणी असं थोडे थोडे थेंब तुषार आहेत आणि ते दिसावं, त्याप्रमाणे अभिषेकाने थोडं आर्द्र झालेलं मुख त्यांना बघायचं आहे. आणि मग कैकेयी पण म्हणते की जा बाळा रामा, अभिषेकाचा स्वीकार कर. म्हणजे कैकेयीच्या मनातलं प्रेम किलमिश गेलेलं आहे सगळ्यांच्या मनातलं एकमेकांबद्दल. आणि मग सुमित्रा, कैकेयी हे सगळे त्या अभिषेकाचं वर्णन करत आहेत. आणि नेपथ्यातनं एक आवाज येतो की सूर्य जसा अंधाराला नाहीसा करतो त्याप्रमाणे आपल्या शौर्याच्या किरणांनी शत्रूच्या अतुलनीय सैन्याला नाहीसं करत आणि अशुभांनी रहित हा शब्द मुद्दाम वापरला आहे अशा सीतेला प्राप्त करून सर्वजनांना प्रिय अशा रामाने पृथ्वी जिंकली आहे. इथे शौर्यमयुख त्याच्या पराक्रमाला वापरलं आहे कारण त्यांनी रावणावर विजय मिळवला आहे. आणि सकल अशुभ वर्जनीया, कारण का की ती परपुरुषाकडे राहून आली आहे. त्या काळाचा विचार करा. पण अग्निदिव्य झालं आहे त्यामुळे तिच्या पावित्र्या जी पवित्रच आहे पण समाजासाठी त्याची एक साक्ष पोचली आहे हे यातनं त्यांना दाखवायचं आहे. आणि अशा प्रकारे कैकेयीला आनंद होतो आहे, ती पण त्यात सहभागी देऊन उत्स्फूर्तपणे म्हणते की माझ्या मुलाचा विजय घोष वाढतो आहे. हे ते कैकेयीच्या उदात्तीकरणाला अजून थोडी पुष्टी लावण्यासाठी ही काही वाक्य इथे भासानी घातलीत असं वाटल्याशिवाय राहत नाही. आणि राम आकाशाकडे पाहून दशरथ म्हणजे आपल्या तातांना उद्देशून म्हणतो, स्वर्गे अपि तुष्टीम उपगच्छ विमुंच दैन्यम कर्मत्वया अभिलषितं मयि यत् तदेतत् राजा किला अस्मि भुवि सत्कृतभारवाही धर्मेण लोक परिरक्षणम अभ्युपेतम. तो ताताना म्हणतो, ताता स्वर्गात समाधानात राहा, कारण का की तुमची वचनपूर्ती झालेली आहे. आणि पृथ्वीवर तुम्ही मरताना असदृश म्हणजे एका राजाला न शोभेल असं दशरथाला मरण आलं होतं. पण आता स्वर्गात तुम्ही आनंदात राहा आणि ती दीनता आधी सोडून द्या. आणि तुम्हाला जे माझ्याकडून काम करून घ्यायचं होतं ते वचनपूर्ती आता झाली आहे. आणि तुम्हाला जे अभिषेक माझ्यावर करायची इच्छा होती ती पण इथे पूर्ण झालेली आहे. बघा, पित्याची इच्छा, भरताची इच्छा म्हणून पुन्हा राज्याभिषेक स्वीकारला आहे. इथे रामाच्या सद्गुणांचा कळस दाखवलेला आहे आणि निस्पृहतेचा आणि निर्लेपतेचा त्याच्या म्हणजे प्रत्यय येतो आहे त्याच्या प्रत्येक क्षणी. आणि पृथ्वीवर राज्यतंत्र रूप वार वाहणारा असा मी, राज्यतंत्राचा सगळा जो भार आहे तो वाहणारा असा मी राजा आहे. इथे त्यांनी राजा किल अस्मी म्हटलं आहे. मागे नचास्मी राजा होतं, आता किलास्मी राजा आहे. म्हणजे आता म्हणे मी राजा झालो आहे. म्हणजे राजपदाबद्दल एक जबाबदारी नैतिक म्हणूनच त्याला तथ्य आहे. अदरवाईज तो कुठल्याही राज्याच्या पदाच्या लोभाने जगलाच नाही आहे हे इथेही दिसतं. आणि मग तो म्हणतो की आता जर मी झालो आहे तर धर्माने लोकांचं रक्षण करणं हे ब्रीद मी स्वीकारत आहे. असं जेव्हा तो म्हणतो त्या भरताला अतिशय आनंद होतो. आणि तो म्हणतो, अधिगत नृपशब्दम धार्यमाणात पत्रम विकसितकृतमौलीं तीर्थतोयाभिषिक्तं गुरुम अधिगतलीलं वंद्यमानं जनोगैः नवशशिनम इव आर्यम पश्यतो मेन तृप्ती. भरताचा उचंबळून येतं आहे हृदय, कारण जे त्याला अंतिम ध्येय हवं होतं, ज्या कलंकातनं त्याला दूर व्हायचं होतं, जे त्याने तपश्चर्या म्हणून 14 वर्ष आज्ञाकारी म्हणून पादुका सांभाळलेल्या आहेत, तर तो भरत म्हणतो की राजा हे नाव प्राप्त झाल्यामुळे ज्याच्यावर छत्र धारण केलं आहे, ज्याचं मुख उज्ज्वल तीर्थजलाने ज्याला अभिषेक केला आहे आणि ज्याची शोभा अधिकच वाढल्यामुळे जनसमुदाय त्याला पुन्हा पुन्हा वंदन करत आहे, अशा नवीन चंद्राप्रमाणे असलेल्या आर्यांकडे बघताना मला समाधान होत नाही. कारण भरताला 3ऱ्या अंकापासून 4थ्या अंकापर्यंत आपण सगळं बघितलं होतं. ते सगळं त्याच्या आता आपे जे कलंक तर धुतल्या गेलेच होते, नसलेले कलंक त्यांनी ओझं बाळगलं होतं ते तर 4थ्या अंकात त्याचं गेलंच होतं धुतल्या, कारण प्रजेलाही कळलं होतं तो कसा आहे. पण आता 14 वर्षही तसंच एखाद्या संन्यस्त योद्ध्याप्रमाणे
प्रजेचं रक्षण पण केलं आणि उपभोगांचा त्याग पण केला. असा अद्वितीय म्हणजे जणू काय हा दुसरा नायकच आहे नाटकाचा अशा भरताला त्याच्या खऱ्याखुऱ्या बंधुप्रेमाला इथे पुन्हा उपमाळा येतो आणि तो म्हणतो की आज माझं समाधान होत नाही आहे पुन्हा पुन्हा रामाकडे बघून. आणि शत्रुघ्न म्हणतो चंद्राच्या उदयाने जग जसं पुन्हा प्रकाशित होतं तसं दादांना अभिषेक केल्याने आमच्या कुळाचं पाप नष्ट झालं. म्हणजे शत्रुघ्न, लक्ष्मण आणि भरत तिन्ही भावांचं ऐक्यमत्य आहे की न्यायाने रामाला मिळालेलं राज्य रामालाच मिळायला हवं होतं. मध्ये जे काय घडलं ते सगळं त्या पुत्रांनी धुवून काढलेलं आहे आणि अतिशय आनंद तिथे नांदतो आहे पुन्हा. आणि मग तो लक्ष्मणाला म्हणतो लक्ष्मणा मला राज्याची प्राप्ती झाली. हे वाक्य का घातलं असेल तर लक्ष्मण जेव्हा रामाचं राज्य गेलं आणि वनवासात जायला सांगितलं तेव्हा युवतीरहित राज्य करायला निघाला होता, इतका संतापला होता. आणि तेव्हा राम असं उद्गारला होता की याची एकदा भ्रुकुटी वर चढली की एक वेळ प्रक्षुब्ध समुद्र शांत येईल पण हा होणार नाही. आणि खूप मोठ्या कौशल्याने त्यांनी लक्ष्मणाला आवरून धरलं होतं. आणि तो म्हणाला होता अरे जे राज्य शुल्कात मागितलं आहे ते शुल्क मागितलं तर काय गैर आहे आणि ते मागितल्यावर वडिलांनी दिलं तर त्यात काय गैर आहे. मी कुणाचं नुकसान करू, कुणाला शिक्षा करू, मी पाप करू, काहीही माहीत नसलेल्या भरताला मारू का आपलं धन मागितलेल्या कैकेयीला मागू का दिलेलं वचन पाळणाऱ्या वडिलांना मी कोणावर शस्त्र धारण करून पाप करू असं करून त्याला निरुत्तर केलं होतं. पण तेव्हाही त्याला माहिती होतं की लक्ष्मणाच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे. म्हणून इथे हे वाक्य आलेलं आहे की बाळा लक्ष्मणा मला राज्याची प्राप्ती झाली आहे. यात त्याला अरे मला राज्य मिळायला हवा बसून त्याच्या मनातला तो शेवटचाही किंतु जावा म्हणून हे वाक्य भासाने घातलेलं आहे. आणि मग सगळे जे विभीषण वगैरे सगळे जे आहेत ते शुभेच्छा व्यक्त करतायत, भरभराट हो असं म्हणतायत. आणि आता मात्र कैकेयी म्हणते धन्या खलु अस्मि इमं अभ्युदयम अयोध्याम प्रेक्षितुम इच्छामी. कारण आश्रमामध्ये हे टेक्निकली सगळं झालेलं आहे तर हा जो सोहळा आहे हा अयोध्येत बघण्याची मला इच्छा आहे. आणि राम म्हणतो आपण निश्चित बघाल. आणि तेजाने हे सगळं वन प्रकाशमान भासतं आहे कारण रावणाचं पुष्पक विमान अवकाशात आलं आहे आणि संकेतानुसार ते क्षणात येईल आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा अयोध्येत जावं लागणार आहे. आणि सगळ्यांनी सगळे तिथे आरोहण करतात आणि राम म्हणतो अद्यैव यास्यामि पुरीम अयोध्या. आजच मी अयोध्येला जातो जिथे माझे मैत्र आहे, नातेवाईक आहेत. आणि अद्यैव पश्यन्तु च नागरास्त्वाम चंद्रम स नक्षत्रम इव उदयस्थम. आणि लक्ष्मण म्हणतो नाही आजच आपण जाऊ आणि नक्षत्रांसह उदयाला येणाऱ्या चंद्राप्रमाणे प्रजा तुला बघू. निष्कलंक चंद्र, प्रकाशमान चंद्राप्रमाणे प्रजा तुला बघू. हा अंकच एक प्रकारचं भरतवाक्य आहे असं म्हणता येईल. या पद्धतीने भासाने लिहिलेलं आहे. भासा कविता कामिनीचा हास आहे. त्याला आनंद, निखळ आनंद, समाधान हे आयुष्यात भरभरून रसिकांना देण्यासाठीच जणू त्याची एक कलाकृती आहे. म्हणून त्याने एक वेगवेगळ्या प्रतिमामध्ये मी म्हटलं तसं की ज्यामुळे मूळ कथानकामध्ये काही कलंक, काही कमीपणा येतो तो भाग बदलून त्याने प्रतिमांचं उदात्तीकरण करून हे प्रतिमा नावाचं मूळ रामायणातल्या कथानकात वल्कल प्रसंग, श्राद्ध प्रसंग असे काल्पनिक प्रसंग घालून त्यात अत्यंत सहज सुंदर संवाद, कॅरेक्टरायझेशन एक्सलंट चढत्या क्रमाने आणि कन्सिस्टन्सी ठेवून रंगवून खूप नाटक वर न्यायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून मी या अंकालाच भरतवाक्य असं म्हणते. आणि टेक्निकली आता एक भरतवाक्य आहे की यथा रामश्च जानक्या बंधुभिश्च समागता तथा लक्ष्म्या समायुक्ता राजा भूमीं प्रशास्तुना. ज्याप्रमाणे राम आपले भाऊ आणि जानकी यांच्यासह अयोध्येत परत येतो की नाही, तो राजा लक्ष्मीने युक्त होऊन भूमीचे प्रशासन करो असा त्याला आशीर्वाद दिला जातो. आणि इथे भरतवाक्य सह 7व्या अंकाचा समाप्ती झालेली आहे. आणि आपण पाहिलं प्रतिमा शीर्षकाचं औचित्य, त्यात केलेले मूळ रामायणातले बदल, अगदी जो वर मागितला आहे तो शुल्कापासून सुरुवात केली आहे. म्हणजेच कैकेयीने काही गैर केलं नाही हे दाखवायला. वल्कल प्रसंगामध्ये वल्कल ही
अचानक कधी मंदिरात येत नाही आहेत, पण यांना दशरथाला वगैरे न भेटता जायचं आहे म्हणून वल्कल प्रसंग घालून काही नाटक करण्याच्या दृष्टीने किंवा प्रॉपर्टी सामग्रीत वल्कलं लागणार ती सहज आणली. त्यात काही पात्रानुकूल भाषा, खेळकर संवाद आहेत आणि सीतेने ती वल्कलं नेसणं हे पताकास्थान आहे. पुढच्या गोष्टीचं नाट्य छद्म आहे की खरंच तिला ती नेसावी लागत आहेत. म्हणजे तिला अशी इच्छाच व्हायचं कारण नाही, पण झाली. त्यात ती कशी सुंदर दिसली. त्यात काही वयाला वगैरे मैत्रींच्या नात्याला अनुकूल असे हृदय संवाद आहेत. मी कशी दिसते वगैरे, तू पण सांगितलं, तू का गप्प बसली, असे थोडे थोडे वाढवत नेऊन ती वल्कलं पुढे त्यांना मनात नेणार आहेत. एका आनंदातून दुःखात कसा राम गेला आहे, पण ते सांगताना तू कसं वर्णन स्थितप्रज्ञतेने करतो, कारण त्याला ते दुःख वाटत नाही. कैकेयी कशी दशरथाबद्दल अतिशय आदर देऊन माझ्या तातभरे असतील तर माझ्या पतीनी राजा होणं हे तिला योग्य वाटतंय वगैरे, हे सगळं सुचवत त्यांनी सगळी कॅरेक्टर पहिल्या अंकातनं जी सुंदर रंगवली ती शेवटपर्यंत नेलेली आहेत. आणि कैकेयी जी आधी कुमाता वाटली होती तिची भरत पुढे माफी मागतो आणि पुढे ती कैकेयी अयोध्येत हा सोहळा मला सगळ्यांचं डोळे करून बघायची अशी इच्छा व्यक्त करते. अशा पद्धतीने श्राद्ध प्रसंगातला रावणही फार सुरेख नटवला आहे. तर हे काही काल्पनिक प्रसंग घालून कथेचा जो काही त्याच्याला थोडा कमीपणा येईल असा भाग बदलून स्वतःचे रंग भरून स्वतःच्या प्रतिभेनी भासानी हे एक छान नाटक केलं आहे. आणि एक सर्व पात्रांच्या जास्तीत जास्त प्रतिमा उजळून काढलेल्या आहेत आणि आपल्या शीर्षकाचं सार्थकत्व अंतिम नेऊन अयोध्येत हा सोहळा डोळे भरून मला बघायचा आहे ही कैकेयीची प्रांजल इच्छा दाखवून इथे सर्व प्रतिमा त्या पुन्हा उजळल्या. पुन्हा अयोध्येची प्रतिमा, कुलाची प्रतिमा उजळून भरतवाक्य घातलेलं आहे. आणि म्हणून मी गमतीने या 7व्या अंकाला अंकच एक भरतवाक्य आहे असं म्हणते. त्या पद्धतीने तो रंगवलेला आहे. आणि इथे त्याने आपलं नाटक संपवून एक चांगल्या दर्जाचं रामायणावरील नाटक लिहिलेलं आहे. काही बदल आवश्यक ते केलेले आहेत. काही ठिकाणी विशेषतः 6व्या 7व्या अंकात थोडंसं विस्तृतता आहे किंवा काही भावना आणि संवेदना यांची पुनरावृत्तीही आढळते. ती स्वीकारून पण नाटक अतिशय प्रतिमा त्याचं गाजलेलं आहे, कारण त्यातल्या हृद्य भावना आहेत त्यांचा उत्कर्ष किंवा मांडणी ही फार हळूवार, तरल आणि सहज आहे. त्यामध्ये भास खूप यशस्वी ठरलेला आहे. पुन्हा एकदा या प्रतिमा अंकाचं समग्र वाचन आणि मूळ रामायणापासून केलेले बदल, यश अपयश, हेतू यांची चर्चा एक सारांशाने आपण बघितली आणि इथे प्रतिमा नाटकाचं अध्ययन आपलं संपतं. धन्यवाद.